पक्षाचं चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत आम्ही पोहोचवू। मला काहीच कल्पना नाही, अशा सोर्सेसपेक्षा मी बैठकीत त्यामुळे मी तुम्हाला खरं सांगतो। या बातम्या का पेरण्यात आल्या याविषयी मला कल्पना नाही देता येणार, पण ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टीची चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाचा दरारा, त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा याचं या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या सर, बैठकीत चिन्हाबद्दल सागर एक मिनिट, त्यांना माझ्या शुभेच्छा। सर, बैठकीत चिन्हाबाबत काही चर्चा झाली का? कुठले चिन्ह ऑप्शन म्हणून तुम्ही निवडणूक आयोग हे लवकरच तुमच्या समोर येईल। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही मूव्ह केलेलं आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले आहेत, त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं। आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून ठामपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याचबरोबर मुळात सत्ताधारी पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये जी एक घबराटीची परिस्थिती खरी तर आहे। एकीकडे जरी 400 पार सांगितलं जात असलं तरी बिहारमध्ये जे घडलं, झारखंडमध्ये जे घडलं, नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं, जर अबकी बार 400 पार असतं तर या पद्धतीनं पक्ष फोडण्याची, काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची, काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती? ही साधी सरळ गोष्ट ही जनतेला पुरेपूर ठाऊक आणि ही जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असणार। काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी दिली, प्रभारी महाराष्ट्रात बसून काही चर्चा झाली या संदर्भात? नाही, या संदर्भात कोणतीही चर्चा नव्हती। मेळाव्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का कधी? या माध्यमातून हे जे मेळावे आहेत, हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका आहे, ही महाराष्ट्राच्या, खरं तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या भविष्यकाळात हा केला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।